हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. मित्रांनो, आज तुमचा हिस्ट्री म्हणजेच इतिहासाचा पेपर झालाय. हिस्ट्रीमध्ये 40 आउट ऑफ तुम्हाला किती मार्क भेटतील ते तुम्ही कमेंटमध्ये पटपट पटपट सांगून द्या. आता इतिहासाचा म्हणजेच हिस्ट्रीचा जो पेपर होता, आपण सांगितल्याच्या पेपरच्या बिलकुल बाहेर पेपर गेलेला नाही. मोठे मोठे जे बी मी क्वेश्चन सांगितलं होतं ऑरले सोडले तर तुम्ही प्रत्येक क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकत होते. मी तर सांगितलं होतं एमसीक्यू वगैरे तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर मी सांगितलं होतं तुम्हाला ऍक्टिव्हिटी सुद्धा करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं मराठीचा मी पेपर सांगत होता. मराठा चित्रशैली सांगितलं होतं, तो प्रश्न आला होता. उपयोजित इतिहास तो सांगितलं होतं, तो आला होता. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं बखरवाला, तो क्वेश्चन आला होता. फुको, तो वाला क्वेश्चन आला होता. त्यानंतर तंत्रज्ञानाचा इतिहास, तो सुद्धा क्वेश्चन आला होता. त्यानंतर मोठे क्वेश्चन मध्ये जर पाहिलो आपण स्त्रीवादी इतिहास लेखन, तो सुद्धा आला होता 3 मार्काचा. पोवाडा म्हणजे काय, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलं होतं, तो सुद्धा आला होता. त्यानंतर एमसीक्यू इकडचे बी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं इकडची 2 मार्कसाठी कामगार चळवळ, व्हेरी इम्पॉर्टंट, तो सुद्धा आला होता. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं राष्ट्रीय पक्ष, तो सुद्धा क्वेश्चन आला होता. म्हणजे मॅक्झिमम जवळ सगळेच्या सगळे जेवढे बी मोठे क्वेश्चन होतो, आता इथं मी मार्क वगैरे सांगत नाही, सगळेच्या सगळे पूर्णच्या पूर्ण क्वेश्चनचा पेपर तुम्ही सॉल्व्ह करू शकले असते. मराठी मीडियम राहो की इंग्लिश मीडियम राहो, पेपर सेम राहते. फक्त तुमचा इंग्लिश मध्ये राहील तर इकडे मराठी मध्ये राहील. एकदम सेम टू सेम क्वेश्चन, काहीच क्वेश्चन पेपरच्या बाहेरचा क्वेश्चन नव्हते. सगळेच्या सगळे आपले सांगितलेल्यापैकीच क्वेश्चन होते. तुम्ही जर व्हिडिओ चांगल्या प्रकारे बघितले असाल आणि पूर्ण व्हिडिओतले क्वेश्चन केले असाल तर मॅक्झिमम म्हणण्यापेक्षा सगळेच तुम्ही 40 आउट ऑफ 40 चा पेपर तुम्ही सॉल्व्ह करू शकले असते. आणि पीडीएफ मधून तर तुम्ही पूर्णच्या पूर्ण सॉल्व्ह करू शकले असते. मी तुम्हाला सांगितलं होतं इंग्लिश मीडियमची जे पीडीएफ आहे तिथले ऍक्टिव्हिटी सेम टू सेम तुम्हाला करायचे आणि तेच आले होते तुमच्या पेपरमध्ये. एमसीक्यू सुद्धा तेच आले होते. त्याच्यामुळे आपल्या सांगितलेल्याच्या बाहेर बिलकुल पेपर गेला नव्हता. एकदम तुम्ही 40 आउट ऑफ 40 चा पेपर हिस्ट्रीमध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकले असते. आता राहिलाय तुमचा शेवटचा पेपर म्हणजे जॉग्रफीचा पेपर, म्हणजेच तुमचा भूगोलचा पेपर. आज संध्याकाळपर्यंत भूगोलचा म्हणजेच जॉग्रफीचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यापर्यंत येऊन जाईल. इम्पॉर्टंट क्वेश्चन मी जेवढे सांगतो तेवढेच करा, त्याच्या बाहेर पेपर जाणार नाही. ओके, तुमचा जर आधीपासून स्टडी झाली असेल तर चांगली आहे, नाही तर तुमच्याकडे आता फक्त उद्याचा एकच दिवस आहे. तुमचा मंडेला 17 तारीखला पेपर आहे. 17 तारीख हा तुमचा शेवटचा पेपर आहे. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर क्लास 10th नंतर आपण काय करायचं आहे काय नाही करायचं त्याच्याबद्दल बी एक व्हिडिओ जो आहे तो मेकिंग मध्ये आहे. तुम्हाला काय करायला पाहिजे, कशा प्रकारची तुम्ही आपली सुट्टी करू शकता, पेपर नंतर कंटिन्यू मध्ये लगेच तुम्हाला काय करायला पाहिजे, सगळं काय मी त्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत तुमच्यासाठी. आणि 10th नंतर पण आपला साथ काय सुटणार नाही. 10th नंतर पण मी तुमच्या सोबत आहो. तुम्हाला कोणत्याही लाईफ मध्ये अडचणी गेली तरी पण मी तुमच्यासाठी हेल्प करण्यासाठी सदैव तत्पर राहणार आहोत. 11-12 साठी पण आपण काहीतरी नवीन मॅथ्स म्हणा किंवा दुसऱ्या सब्जेक्टचा चांगला काहीतरी घेऊन येणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला स्टेट राहून राहा. 9th क्लास साठी आता जे तुमचे काही फ्रेंड्स आहेत 9th क्लासचे, त्यांना पण तुम्ही सांगा आपल्या चॅनलला जॉईन करासाठी. त्यांच्यासाठी जो आहे आता पूर्ण 10th, आता विचार करा मी 1 तासाच्या व्हिडिओमध्ये 1 अवरच्या व्हिडिओमध्ये जवळजवळ 30 to 35 मार्कचा ऍज इट इज क्वेश्चन सांगत आहोत. तर मग विचार करा मी वर्षभरामध्ये का तुफान करू शकतो. वर्षभरामध्ये तुम्ही त्यांना सांगा युट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये माझी व्हिडिओ राहील, पूर्ण बिलकुल फ्री ऑफ कॉस्ट, एकही रुपये तुम्हाला लागणार नाही. पूर्णच्या पूर्ण सायन्सचा आणि मॅथ्सचा पूर्ण पहिल्या चॅप्टर पासून तर सेकंड चॅप्टर पर्यंत पूर्णच्या पूर्ण सिलेबस, प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट, सॉल्व्ड एक्झाम्पल मेन वाले, त्यानंतर सायन्सचे जेवढे पण तुमचे कॉन्सेप्ट आहेत सगळेच्या सगळे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अवेलेबल राहणार आहे पुढच्या वर्षीच्या 9th क्लाससाठी. त्याच्यामुळे तुम्ही आतापासूनच त्यांना सांगून द्या की चॅनल जॉईन करा. चॅनल जॉईन करासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायसाठी पैसे लागत नाही, एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहे. आता तुम्ही फक्त कमेंट करा तुम्हाला 40 आउट ऑफ किती मार्कचा पेपर तुम्ही सॉल्व्ह केले आहे, किती मार्कचा पेपर 40 आउट ऑफ सॉल्व्ह केला आहे. तोपर्यंत आता जॉग्रफीच्या व्हिडिओचा वाट पहा. थोडी तुम्ही जॉग्रफीची स्टडी करा, अपेक्षित घेऊन घ्या. अपेक्षित मध्ये क्वेश्चनचे आन्सर जे आहे ते खूप सारे दिलेले राहते. त्याच्यामुळे अपेक्षित एक घेऊन घ्या, थोडासा तो 50-60 रुपयाचा खर्च करून घ्या. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज तरी 5000 झाले पाहिजे. हिस्ट्रीच्या पेपरच्या दिवशी तुम्ही केले नाही, आता तुमचा शेवटचा पेपर आहे जॉग्रफी, याला तरी तुम्ही 5000चा आपला टार्गेट. फक्त मला वाटते 200 सबस्क्रायबर, 150 ते 200 सबस्क्रायबर राहिले आहेत, ते तेवढा चॅनल कंप्लीट करून टाका आपला 5000. मी तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो, थोडंसं तुम्ही ट्राय करून टाका. तोपर्यंत थँक्यू सो मच.